रेड लाईट एरिया आहे. फोटोज काढणं वगैरे अजिबातच अलाउड नाही. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. मी अश्विनी आणि आम्ही नेदरलँड्स देशामध्ये राहतो. युरोपमधल्या नोकरीच्या संधी आणि युरोपमधल्या अनेक कंट्रीज आम्ही फिरत असतो आणि त्याबद्दलचे ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवत असतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला दाखवते की रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि लोकांना विश्वास बसत नाही की खरंच रात्रीचे 10 वाजता इतका उजेड असतो म्हणून. तर अजूनही आमच्याकडे सूर्य मावळलेला नाही आहे आणि आता आम्ही आज चाललो आहोत ॲम्स्टरडॅम मध्ये. आणि मंडळी, नेहमी आम्ही तुम्हाला ॲम्स्टरडॅम मधलं, नेदरलँड्स मधलं दुपारचं वातावरण दाखवत असतो, पण नेदरलँड्स मधली, ॲम्स्टरडॅम मधली नाईट लाईफ सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ॲम्स्टरडॅम मधली नाईट लाईफ दाखवणार आहोत. तर चला आमच्यासोबत आणि तुम्हाला आम्ही ॲम्स्टरडॅम मध्ये घेऊन जातो. आणि आमच्याकडे वातावरण सध्या 12 ते 15 डिग्री आहे. समर सुरू होणार होता पण नेदरलँड्समध्ये समरचं अजिबातच नाव नाही आहे. त्यामुळे आम्हाला हे किती चांगले कपडे घातले तरी असं जॅकेट घालून जावंच लागतं. तर पाऊस नाही आहे म्हणून नशीब आहे. तर चला आपण जाऊया. नाईट लाईफचा एक्सपिरियन्स घ्यायचा तर प्रॉपर ॲम्स्टरडॅम सिटीमध्येच गेलं पाहिजे. आमच्या घराच्या इथून ॲम्स्टरडॅम अर्धा पाऊण तासावरती आहे आणि त्यामुळे आता मी ॲम्स्टरडॅम जाऊथ स्टेशनला आलेले आहे. हे जाऊथ स्टेशन तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं असेल ऑफिसला जाताना. आणि आता रात्रीचं तुम्ही बघू शकता खूपच शांतता आहे इथे. इकडची आजूबाजूची जी दुकानं आहेत ती सुद्धा बंद झालेली आहेत. नेदरलँड्समध्ये मोस्टली सगळी जी दुकानं आहेत ती रात्री 7-8 वाजेपर्यंत बंद होऊन जातात. स्टेशनवरती सुद्धा अजिबातच गर्दी दिसत नाही आहे. खूपच शांतता आहे. त्यामुळे रात्री नेदरलँड्समधली लोक बाहेर पडतात की नाही ही माझ्या मनात शंका आहे. आता आम्ही आलेलो आहोत रोकिन स्टेशनला. कसं वाटतंय तुम्हाला रात्री बाहेर येऊन? पहिल्यांदाच आम्ही असा एक्सपिरियन्स करतो. आतापर्यंत आम्ही कधीच रात्री घरातून बाहेर पडत नाही. पहिल्यांदाच निघालोय. लोक आहेत, एवढी लोक आम्ही कधीच पाहिलेली नव्हती. रात्री 10:30 पावणे 11 वाजलेत आणि बघा तुम्ही अजून पण उजेड वाटतो इथे. रॉकिन स्टेशनपासून उजव्या बाजूला पुढे चालत आलं तर तुम्ही ॲम्स्टरडॅम डॅम स्क्वेअर एरियामध्ये येता. हा ॲम्स्टरडॅममधील खूपच फेमस एरिया आहे आणि इथे खूप साऱ्या शॉपिंग स्ट्रीटसुद्धा आहेत. या डॅम स्क्वेअरच्या एका बाजूला रॉयल पॅलेस ऑफ ॲम्स्टरडॅम आहे आणि एका बाजूला नॅशनल मॉन्युमेंट आहे. त्याच्या आजूबाजूला सुद्धा बरीचशी लाइटिंग केलेली आहे. नेदरलँड्समधले सगळेच कॅनल्स रात्रीचे सुद्धा खूपच सुंदर दिसतात आणि लाईट्सचं जे पाण्यात रिफ्लेक्शन पडतं ते याची अजूनच शोभा वाढवतं. आणि आता आम्ही जात आहोत अशा एका एरियामध्ये जो नेदरलँड्समधला ॲम्स्टरडॅममधला खूपच फेमस एरिया आहे. खूप दूरवरून टुरिस्ट हा एरिया पाहण्यासाठी येतात. समोर जो तुम्हाला कॅनलच्या आजूबाजूला दिसतोय तो रेड लाईट डिस्ट्रिक्ट एरिया आहे आणि इथली गर्दी पाहूनच तुम्हाला कळेल की हा खूपच फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. रात्रीचे 12 वाजत आलेले आहेत आणि तरी सुद्धा इथं किती गर्दी आहे ती बघा. नेदरलँड्समध्ये प्रॉस्टिट्यूशन हा एक लीगल धंदा आहे आणि त्यामुळे हे समोर जे तुम्हाला शॉप्स दिसतात त्यामध्ये प्रॉस्टिट्यूट्स उभ्या असतात खिडकीच्या मागे आणि त्यांची सर्व्हिस ऑफर करत असतात आणि त्यांना पाहण्यासाठीच ही खूप सारी गर्दी इथे जमलेली आहे. या ज्या प्रॉस्टिट्यूट्स असतात त्या खूपच प्रोफेशनल असतात आणि त्या सरकारला टॅक्स सुद्धा देतात. याच स्ट्रीटवरती
जगातलं पहिलं प्रॉस्टिट्यूशन म्युझियमसुद्धा आहे. आता तुम्हाला इथं भरपूर गर्दी दिसत असली तरी दिवसा मात्र इथं काहीच नसतं, सगळं नॉर्मल वातावरण असतं. त्यामुळे या स्ट्रीटवर जर तुम्ही दिवसा आलात तर तुम्हाला ही रेड लाईट स्ट्रीट आहे असं लक्षात सुद्धा येणार नाही. ॲम्स्टरडॅमच्या सेंट्रलमध्येच हा रेड लाईट डिस्ट्रिक्ट एरिया आहे. हा काही स्पेशल एरिया किंवा वेगळा केलेला एरिया नाही आहे, त्यामुळे सहज तुम्ही येता जाता हा एरिया तुम्हाला दिसतो. आणि पण इथं जाताना मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की इथे फोटोज आणि व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे. इथे सतत पोलीस फिरत असतात. जर तुम्ही त्या प्रॉस्टिट्यूट्सबरोबर काही घाणेरडे चाळे करताना दिसलात किंवा त्यांचे फोटोज व्हिडिओज काढताना दिसलात तर तुम्हाला भरपूर मोठा दंड बसू शकतो. बॉलिवूडमधील कंगना रनौतच्या क्वीन पिक्चरची शूटिंगसुद्धा याच एरियामध्ये झालेली आहे. सगळीकडे दारूचा वास आहे. आता आम्ही जिथून बाहेर आलो त्याला ॲम्स्टरडॅममध्ये रेड लाईट एरिया म्हणतात. तिथे व्हिडिओ फोटोज काढणं वगैरे अजिबातच अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला काही दाखवू नाही शकलो. पण हा खूपच फेमस एरिया आहे. एवढी थंडी आहे आता बाहेर, जवळजवळ 12 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे आणि हवा सुटली आहे भरपूर, त्यामुळे आम्हाला असं पूर्ण पॅक होऊन चालावं लागतंय. मी दुसरं जॅकेट घातलं नाही कारण की म्हटलं पाऊस नसेल, पण आता पाऊस पण यायला लागला इकडे. काही या नेदरलँड्समध्ये वातावरणाचा भरोसा नाही. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30. 12:30 वाजतात रात्रीचे. बरीच लोक बाहेर दिसतात. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की नेदरलँड्समध्ये कितीही रात्र झाली तरी लोक सायकल चालवू शकतात. इतकी या लोकांना सायकल चालवण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे कितीही किलोमीटर किती लांबपर्यंत लोक कधीही सायकलवर जाऊ शकतात. आता रात्रीचे 12:30 वाजत आलेले आहेत आणि अर्धी नाईट लाईफ तर आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे की तुम्ही काय काय लोक करू शकता ॲम्स्टरडॅममध्ये आल्यानंतर. आणि आत्ता आम्ही ॲम्स्टरडॅममधली सगळ्यात फेमस गोष्ट करायला जाणार आहोत. तर ॲम्स्टरडॅममधली सगळ्यात फेमस गोष्ट काय असेल तर ती म्हणजे इकडची पब लाईफ. आणि तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे प्रत्येक पबच्या बाहेर. तर इथे खूप साऱ्या प्रकारचे पब आहेत आणि त्यातल्याच एका पबमध्ये आता आम्ही जाणार आहोत. नेदरलँड्समध्ये सगळ्यात जेंडरच्या लोकांना इक्वल रिस्पेक्ट दिला जातो आणि तेच डिनोट करणारी ती ट्रॅम आहे. ॲम्स्टरडॅममधल्या पबमध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी ही विशेष टीप की जर तुम्ही गर्ल्स गँग असाल तर तुम्हाला इथल्या पबमध्ये एंट्री फ्रीमध्ये मिळेल. अगदी तुमच्यासाठी पायघड्या घातल्या जातील. कपल असाल तर मात्र तुम्हाला 12च्या आतमध्ये फ्री एंट्री मिळते, नंतर मात्र मेनला पैसे द्यावे लागतात. तर मंडळी ॲम्स्टरडॅम नाईट लाईफचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.